पण बाहेर धुकं काय पसरलं बघा. अजूनपर्यंत सूर्योदय आले नाही आहे. 7 वाजता आलेत. खडकी बिडकीवाला रस्ता आहे, मध्ये मध्ये खड्डे पण आहेत. असे एव्हर ब्लॉक्स स्ट्रेट नाही आहेत, वर खाली आहे. रस्ता पण दिसत नाही, खड्डे पण दिसत नाही, अशी अवस्था आहे. नितीन गडकरी साहेब म्हणाले होते की डिसेंबरपर्यंत आपण रस्ता करू म्हणून 2023. घोडं अडतंय कुठे नेऊन हार्ली डेव्हिडसन त्याची वाटत लागणार आहे. आणि धूळ बघा केवढी गाडीत खाली आपटते अशी अवस्था आहे. थंडीमध्ये एकमेकांना आवडत ऑलमोस्ट पाऊण तास एक तास रस्ता खराब आहे. नमस्कार मंडळी, तुमचं आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल माहिती मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 26 डिसेंबर. वाजले बरोबर सकाळचे 4:45. आपण निघालो खूप महिन्यांनी जायला कोकणामध्ये. आपण चाललो आपल्या गावी लांजाला. मी, माझी बायको आणि इकडे स्पुरा बसलेली आहे. अजून एक फॅमिली येणार आहे. फॅमिली नसेल, माझ्या मित्राची फॅमिली येणार होती. मित्र येत नाही आहे, पण मित्राची बायको आणि मुलगी येते. ते लोक पहिल्यांदा जाणार कोकणामध्ये. तर आपण जेवढं होईल तेवढं त्यांना फिरवायचं आहे. तर ह्या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार तुम्हाला आपला मुंबई गोवा हायवेचा अपडेट. मी याचे 3 व्लॉग बनवीन. लाईक मुंबई टू माणगाव, कारण कोलाडचे रस्ते जाम बेकार होते आधी, आता कितपत केलं का माहिती नाही. मग त्याच्यानंतर कोलाड टू चिपळूण आणि मग चिपळूण टू आपलं लांजा. हे 3 व्लॉग तुम्हाला पुढे पाहायला मिळणार. ॲक्च्युली आता आपण थांबलो गिरगावमध्येच, त्यांची वाट बघतोय. ते आले की आपण निघू. म्हणजे मी ॲक्च्युली काहीतरी 4 महिन्यांनी चाललो आहे ना, असं वाटतं बरेच वर्ष मी गावी नाही गेलो असं वाटतं. ॲक्च्युली तो फिलिंग येते. म्हणजे गणपतीला गेलो लास्ट, त्यानंतर आता चाललो आहे. आपण जास्त नाही, आज आहे मंगळवार ना, आपण बॅक टू मुंबई येणार आहे 31 डिसेंबरला. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल न्यू इयरमध्ये, लाईक 2024मध्ये. तर तुम्हाला सर्वांना आमच्या सर्वांकडून हॅपी न्यू इयर. आता कसं म्हणलं, आता पूर्णपणे अंधार आहे. तर मी व्लॉग आयडियली सुरू करून जेव्हा आपण मुंबई गोवा हायवे टच करून लाईक पनवेल आपण लाईक JNPT आपण क्रॉस केल्यानंतर आपण टुवर्ड जातो मुंबई गोवा हायवेला. तिकडून मी आपला व्लॉग सुरू करेन, कारण मुंबईचे रस्ते दाखवणं का पॉईंटच नाही. असं अंधारच आहे. गोप्रो आपला तितका जस्टिस पण करते त्यासाठी. तर ते आले की आपण निघूया. तर मंडळी बरोबर 6 वाजलेले आहेत आणि आपण आता येऊन पोहोचलो मुंबई गोवा हायवेला. आणि तुम्हाला बोललो होतो ते स्वीटी आणि ती मुलगी आलेली आहेत. कुठे दिसतात ना? हां, दिसतात. तर आता आपण निघूया. बाबू झोपले, आपण जरा हळूबळू. आणि तसंही आता थोडंफार थोडाफार अंधारच आहे. जेवढं जमेल तेवढं तुम्हाला दाखवेन मी. चला. तर आपण जेव्हा मुंबई गोवा हायवेला आलो ना, ते तेव्हापासून ते आतापर्यंत रस्ता सिमेंटवालाच आहे. हार्डली काही खड्डे आहेत. रस्ता जरा बरा आहे. मेन म्हणजे कोलाडला केवढा रस्ता खराब होते आपल्याला माहिती पडेल, आणि तो खूप महत्त्वाचा आहे. आणि अजूनपर्यंत 6:15 वाजले तरी पण काळोख चांगला आहे. आणि बाहेर मस्त थंडी पडली. हिंमत होत नाही खिडकी खाली करायची. तर मंडळी आताचे काहीतरी 6:45 झालेत आणि आपण पेन वगैरे पण क्रॉस केलेलं आहे. आणि अजूनपर्यंत उजळला नाही, विचार करा. आणि रस्ता म्हणाल ना पेनपर्यंतचा चांगला रस्ता आहे. एवढ्या मोठे खड्डे काही नाही आहेत. नॉर्मल रस्ता आहे, सिमेंटवाला रस्ता आहे. मध्ये काहीतरी फक्त पॅचेस खराब आहेत तेवढंच, बाकीचं एक नंबर. आणि ॲक्च्युली आम्ही आज खूपच लवकर निघालो. नेहमी 5-5:30ला निघतो, ऑलमोस्ट 4:30ला निघालो आपण. कारण की आज मोस्टली सर्वच लोक गावी निघत आहेत, त्यासाठी ट्रॅफिक मिळू नये म्हणून आपण लवकर निघालो आहे. तर अजूनपर्यंत जर आपला ट्रॅफिक लागला नाही आहे. चला, थोडंफार उजडेल ना तो तुम्हाला भेटतो मी. तर मंडळी आपण तो वडखलचा ब्रिज जो लागतो, म्हणजे ज्या तिकडून आपण खालून गेलं की अलिबाग येताना, तो पण ब्रिज आपण क्रॉस केलेला आहे. क्रॉस करून हार्डली 5 मिनिटं झाले असतील. तर रस्ता अजूनपर्यंत बरा आहे. सिमेंटवाला रस्ताच आहे, पण बाहेर धुकं काय पसरलं बघा. बापरे, सॉलिड धुकं पसरलं आहे. सारखे रे कशी काच पुसायला लागते आपली. अजूनपर्यंत सूर्योदय आले नाही आहे. 7 वाजता आलेत. सूर्योदय पण एकदम आराम करतात. एकदम आराम करतात ते. पण मला मस्त वाटतं पण असं ट्रॅव्हलिंग करायला. आणि बाबू आणि आमू इकडे उठलेले आहेत. म्हणजे आमू जागी होती, बाबू उठलेली आहे जस्ट. आणि पाठी पण 2 मंडळी मधली आता दोघंही गुडप झालेत मस्तपैकी. आता इकडे आपल्याला डायव्हर्जन लागलं ना, तिकडे जणू रस्ता कामं चालू आहेत. खडकी वगैरे आहे तिकडे बघा इकडे. आणि त्या साईडला रस्ता काम चालू आहे, त्या साईडला तिकडे. हां, म्हणजे आपल्याला आता रस्ता जरा खराब मिळाला आहे.
तिकडे बघा, त्या साईडला बघा मोठे मोठे मशीन आणून ठेवलेत आणि कामं करतायत आणि कधी कम्प्लीट होणार काय कळत नाही. हा पूर्णपणे मोठा पॅच आहे एकदम फुल ऑन खडकीवाला. हा तुमचा हात बाहेर काढून वगैरे तुम्हाला दाखवतोय आणि थंड थंड अशी हवा लागते. बापरे बापरे, हात माझा गॅरंटी गारटणार आहे. मला फक्त थोडा व्ह्यू देतो बघा. रस्ता असा खराब आहे, खडकी बिडकीवाला रस्ता आहे, मध्ये मध्ये खड्डे पण आहेत असे बघा असे आणि त्यात साले स्पीड ब्रेकर पण आहेत. हा हा थंड आहे. बस 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 बंद कर बंद कर बंद कर. कॉलर गार आहे बाहेर. तिकडे ऑलमोस्ट काम झालं आहे, अर्ध बाकी आहे आणि मग आय थिंक सो ह्या रस्त्याला येतील ते. मग माझा बंद कर. शाबाश. हा चांगलाच मोठा पॅच खराब होता. अजून मग हा पॅच चालूच आहे आपला खराब व्हायला. पण गाव कुठचं आलंय का माहिती नाही, बोर्ड दिसत नाही आपल्याला अजून. शाबाश. निगडत बस स्टॉप होतं, निगडेल होतं बस स्टॉपवर. निगडे बस स्टॉप म्हणून होतं काहीतरी. आता इकडे तो पेवर ब्लॉक्सवर असा लागलाय आणि पण पेवर ब्लॉक्स स्ट्रेट नाही आहेत, वर खाली आहेत, आवडधोबड आहेत. पेवर ब्लॉक ते नीट लावायला पाहिजे होते ना. आणि त्या इकडे स्पीड ब्रेकर होता, तोडला तो. म्हणजे ऑफकोर्स तोडायलाच पाहिजे. रस्ता आपला इतका छान आहे ना. आता आपण पेवर ब्लॉक्स क्रॉस करून पुन्हा खराब रस्त्याला आलो आहे आणि पुढे तर पूर्णपणे धोका आहे या साईड. ते बघा तिकडे बापरे, पुन्हा पुढे धुकं बघ काय कडक धुकं आहे रे. रस्ता बघा रस्त्याची खरोखर वाट लागली आहे. अजूनपर्यंत रस्ता काय केला नाही आहे. अरे देवा. हो 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 हो, काय मस्त वाटतंय बाहेर हात ठेवला की. अच्छा थंडी वाजला करा ना. तुम्हाला मी पहिल्या शॉटला बोललो होतो ना की रस्ता खराब होता, तेचपासून ते आतापर्यंत असा खराब होतो. आणि त्यात असा फॉग, रस्ता पण दिसत नाही, खड्डे पण दिसत नाही, अशी अवस्था आहे. बापरे बापरे. रस्ता पहिल्यापेक्षा जास्त खराब वाटतोय कारण ॲक्च्युली कामं सुरू केली तिकडे, त्याच्यामुळे जरा फोडून ठेवला रस्ता हा. त्यामुळे खडकी बिडकी पूर्णपणे अशी मध्ये मध्ये दाखवतात. प्लस असे मध्ये मध्ये खड्डे आहेत असे मोठे मोठेसे. आपले नितीन गडकरी साहेब म्हणाले होते की डिसेंबरपर्यंत आपण रस्ता करू म्हणून. 2023 हा डिसेंबरचा शेवटचा वीक आहे. अजूनपर्यंत कुठे काही नामोनिशान नाही आहे रस्ता नीट व्हायचा. मेन पट्टा हाच आहे, कोलाडच्या आधीच आहे. वडखल टू कोलाड आणि मग संगमेश्वर लांजा, हे दोन महत्त्वाचे आहेत. बाकीचा रस्ता झालेला आहे ऑलमोस्ट. अजूनपर्यंत रस्ता खराब आहे. सेम रस्ता खोदून ठेवलेला आहे, खडकी माती दगड सर्व धोंडी तिकडे पडलेले आहेत आणि वाट लागलेली आहे. आणि मध्ये मध्ये असे बघा असे खड्डे आहेत मध्ये मध्ये. सारखं येताना आपण माणगाव येऊ बायपास करत. हा रस्ता नको बाबा येताना. पण म्हणजे मध्ये ॲक्च्युली मी आलो या रस्त्याने शूट करायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण मी अपडेट देईन आपल्या या रस्त्याचा. हा नाही ते महत्त्वाचं अपडेट देणार मग, कारण डिसेंबरला बोलले होते होईल म्हणून, पण अजून काय नाव निशाण काय नाही रस्त्याचं. काय मग कधी होणार आहे. 17-18 वर्ष झाली आपल्या या काम सुरू व्हायल्यापासून. कठीण आहे. घोडा अडतंय कुठे. आता कुठे आपण नॉर्मल रस्ता आलेलो आहेत. ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं तरी काहीतरी रस्ता खराब होता चांगलाच. आय थिंक आपण आता वाकण फाटाला येऊन पोचू असं मला तरी वाटतं. मध्ये फक्त हार्डली 2 का 3 मिनिट रस्ता बरा मिळाला होता. आता पुन्हा बॅक टू खराब रस्ता. हा बघा. आणि धूळ एवढी उडते ना, बाप रे बाप. धूळ बघ एवढी उडते.
म्हणजे बायकर लोकांनी तर वाटत लागणार आहे फॉर शुअर. म्हणजे आपण जेव्हा येऊ बाईक घेऊन, आपली नवीन गाडी घेऊन येऊ, आपण येऊ ना हार्ली डेव्हिडसन, त्याची वाटत लागणार आहे. ते कुठेतरी आता बरा रस्त्यावरून पोचलो आहे आपण. बरा रस्त्यामध्ये पण काय काय मध्ये मध्ये खड्डे आहेत. म्हणजे हा इकडचा रस्ता काम झालेलं आहे असं मला तरी वाटतं. हां, तो चांगला रस्ता हार्डली होता काहीतरी 1-2 मिनटात नेहमीसारखंच, फक्त खुश करायला दिलं होतं. परत बॅक टू खराब रस्ता. म्हणजे आता ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास होईल आपल्याला अशा रस्त्यावर. हार्डली मध्ये मध्ये फक्त रस्ते बरे होते, बाकी असाच रस्ता आहे खराब. तर मंडळी 7:30 वाजलेत आणि आत्ता कुठे सूर्यदेव वरती येत आहेत. अख्खा गोला आहे ऑरेंज ऑरेंज कलरचा. हां, दात घासतात का सूर्य? पुरा बोलतोस तू. अजून परत दात घासतात ते येतील बरं. थांबा, तो बघा आला वरती. तो बघा येतोय वरती. यस. अजून पुढे पुढे आलो तर अजून पुढे रस्ता खराब आहे, अशी हालत आहे. आणि धूळ बघा केवढी आहे. आणि रस्ता कळतच नाही. खड्डे बिड्डे एवढे आहेत. प्लस डायव्हर्जनला पण आहे ना असे आपले हे कसे असतात, पायऱ्या कशा असतात तसे उतरण वगैरे आहे. मग गाडीत खाली आपटते अशी अवस्था आहे. म्हणजे 2-3 ठिकाणी तर मला असे पायऱ्यावाला हे दिसलं मला, का म्हणत उतरण. अरे देवा माझ्या, बेचारी स्पुरामध्ये पुसते सर्व. का आतून पण फॉग होतो ना थंडीमुळे. आपलं काही हीटर आहे पण हीटर आपण ऑन करत नाही, भीती वाटते. हीटर ऑन केलं की एसी कधीतरी आपली गोल होते. असं 1-2 आधी झालं होतं म्हणून आम्ही सध्या हीटर ऑन त्याचा भानगडी पडत नाही. जाम बेकार आहे. म्हणजे आधी ॲक्च्युली इतका खराब नव्हतं असं मला तरी वाटतं. आता जेव्हा कामं सुरू केली आहेत तर जास्त खराब वाटतं मला आता. तर मंडळी 7:30 झालेले आहेत. 7:30 आणि आपण आता येऊन पोचलो आहेत वाकण फाट्याजवळ. लेफ्ट मारलं की आता येतं आपलं पाली वगैरे. आपण जर बाहेरून आलो असतो तर आपण पाली मार्गे करत आपण इकडं आतमध्ये गेलो असतो. हे खड्डे आपले वाचले असते, पण आपण खास हा रस्ता सुटलेला आपण इकडे आलो. हा मग इकडे कुठे चहा पिऊ आपण. तर इकडेच कुठेतरी आपण चहा पाणी घेऊ. आता म्हणलं आपण थांबलो चहा पाणी प्यायला. वाजले अराऊंड 7:30 आणि आत्ता इकडे आपण हॉटेल शुभममध्ये आपण चहा वगैरे घेऊ. मग कदाचित नाश्ता पण करून टाकू ना इकडेच. एक एक वडापाव खायचा विचार आहे. आणि मस्त थंडी आहे बाहेर, 1 नंबर थंडी आहे. ही बघा क्रीजा बघा, जो स्वेटर बेटर घालून वगैरे थंडीवर. ये थंडी लगे ना सूटी आपको, तो ये क्यों पहना तो? वैसा नहीं. चला आपण जाऊया हॉटेल शुभममध्ये आता. तर आपण आता गरम गरम हे भजी आणि वडा घेणार आहे. दोघांची मस्ती काय चालू आहे बघा, थंडीमध्ये एकमेकांना आवडत. तर आपला वडापाव आपण सांगितलेला होता, वडापाव आलेला आहे आणि 2 मुलांची भजी आहे. मग सुरू करू. आपण पालक भजी आणि बटाटा भजी मागवला होता. 1 नंबर टेस्ट आहे. वडापाव 1 नंबर आहे. आता आपण चहा घेऊ आणि निघू. आणि रस्ता म्हणालात ना तर ऑलमोस्ट पाऊण तास रस्ता खराब आहे. खूप म्हणजे खूप खराब आहे अशी अवस्था. पूर्णपणे खडकी, रेती, माती, दगड, त्यात पण मध्ये मध्ये डायव्हर्जनमध्ये पण रस्ते खराब आहेत. मग त्याच्यानंतर ते स्टेप्सवाले म्हणजे दुःख पण आहे ना, दिसत पण नाही, कळत पण नाही. आणि एवढी धूळ उडते ना, बायकर लोकांची हालत खराब आहे सिरियसली फॉर शुअर. आपण जो येऊ ना, आपण त्या चांगला मार्गाने येऊ, मानगावचा बायपास मार्गाने येऊ, तो बरं पडेल त्यासाठी. हा मस्त 1 नंबर. तर जसं आपण नाश्ता करून बाहेर पडलो तर आपला नाश्ता हजम करण्यासाठी आपला हाचा रस्ता बनवला आहे, जेणेकरून आपल्या पोटातला आपण रस्त्यापैकी सर्व गोष्टी हजम होतील. अशी अवस्था ही बघा. जाम बेकार रस्ता. आधी पण हा रस्ता खराब होता आणि आता पण हा रस्ता खराब आहे, अशी अवस्था आहे. चला फायनली आपण बॅक टू सिमनूर आलेलो आहेत. किती वर्षांनी असं वाटतंय मला, कारण जाम बेकार होता. ऑलमोस्ट 1 तास तरी बेकार होती अवस्था. हा बस उडून चाललाय.
नाही पण हाच चाललाय, हा बसवाला त्या रस्त्याने गेलाय. तिकडचं आय थिंक चांगला असं वाटतंय मला तरी, आय डोंट नो काय. पण तिकडचं कसं काम चालू आहे आणि ऑलमोस्ट बनलेलं आहे, आणि हा रस्ता पण ठीकठाक आहे. तो बसवाला तिकडे काय गेला कळलं नाही अजूनपर्यंत. अच्छा, त्या साईडला रस्ता पूर्णपणे बनला आहे तिकडचं, म्हणून तो बसवाला तिकडून गेलाय. पण तो बसवाला एकदम आरामात चालू होतो, आय डोंट नो काय. रस्ता चांगला आहे. तर आता त्या रस्त्याला होतो ना, तो रस्ता आधी खूप खराब होता, पण आता खूप छान केलं आहे. म्हणजे पुढे कामं होत आहेत, पण जो मेन होता आपला वडखल ते वडखल टू वाकण फाटा होता ना, तो अजूनपर्यंत खराब आहे. पण पुढे रस्ता चांगला आहे, मग काय टेन्शन नाही. आता पुढे माहीत पडेलच अजून कसं आहे ते. एकदा कोलाड सोडलं, माणगाव सोडलं की टेन्शन नाही, पुढे रस्ता एक नंबरच आहे. फक्त हे असं उतरणला जरा असं खराब आहे. चला तर मंडळी दिसत नाही आहे मला आता. मंडळी 8:30 झालेले आहेत आणि आता येऊन पोचलो आपण कोलाडला. तो वाकण फाटानंतर आपण जो क्रॉस केला ना, तिकडे हार्डली 5-7 मिनटं जरा रस्ता खराब होता. मग पुढे रस्ता खूप चांगला होता टिल कोलाडपर्यंत. म्हणजे मध्ये सिमेंटचा होता आणि मध्ये असा जुना रस्ता होता, पण चांगला रस्ता. जी वाट लागली ते ऑलमोस्ट वडखलच्या नंतर तो ब्रिज क्रॉस केला, त्यानंतर आपण लाईक टिल वाकण फाटामध्ये रस्त्याची खूप वाट लागली. ऑलमोस्ट पाऊण तास 1 तास रस्ता खराब आहे. त्यानंतर बरं आहे, ठीकठाक आहे. आता आपण कोलाडला पोहोचलो, तर आपण माणगावला पोहोचतो, मग व्हिडिओ आपण एंड करू. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे माणगाव टू चिपळूण. त्यात तुम्हाला परशुराम घाट आणि कशेरी घाट दाखवेनच. प्लस बोगदा पण सुरू आहे की नाही माहिती नाही, पण ते पण तुम्हाला दाखवेनच. आपण कोलाडवर क्रॉस केला ना, तर रस्ता खूप छान आहे. म्हणजे का मोस्टली रस्ता असाच आहे सिमेंटवाला, नवीन रस्ता बनवला. आय थिंक हा रस्ता आत्ता बनवलेला आहे, आधी मला आठवत नाही असं होता की नाही. पण आता एक रस्ता केला. मध्ये मध्ये फक्त ओल्ड रस्ता आणि मध्ये पॅचेस खराब आहे, इतकं पण नाही आहे, पण चांगलं आहे. म्हणजे गुड. म्हणजे कोलाडच्या पुढे रस्ता खूप छान केलेला आहे, टेन्शन नाही. मंडळी बरोबर 8:50 झाले आणि आपण येऊन पोहोचलो इंदापूरला. आता पुढे माणगाव येईल. इंदापूर पण रस्ता एक नंबर, खूप छान रस्ता आहे. म्हणजे वाकण फाटल्यानंतर रस्ता चांगलाच आहे, फक्त मधले काहीतरी 4-5 मिनटं तुम्ही सोडलेत तर. आपण रोड मस्त, जुना रोड आहे पण मस्त रोड आहे. इंदापूर रोड एक नंबर होतो, नो डाऊट. आता इकडे अजून काम सुरू पण नाही झाले, या साईडला तुम्ही पाहाल तर काम सुरू पण नाही. आय डोंट नो होईल की नाही, कारण रस्ताच लहान आहे, आजूबाजूला घरं वगैरे पण आहेत. कसा करणार आहे काय आयडिया नाही बाबा. तर मंडळी बरोबर 9 वाजले आणि आपण पोहोचलो आता माणगावला. म्हणजे ऑलमोस्ट इंदापूर टू माणगाव 10 मिनिट रस्ता आहे आणि खूप छान रस्ता आहे, काही वाद नाही त्यात. म्हणजे माणगावपर्यंत रस्ता एक नंबर आहे, एकच नंबर आहे. फक्त तुम्हाला सांगेन, तुम्हाला मी सांगतो ना की रस्ता लाईक वडखलच्या पुढे टिल वाकण फाटाना 1 तास ते जाम खराब आहे. वाकण नंतर 5-10 मिनटं खराब आहे. तुम्हाला खूप छान रस्ता आहे टिल माणगावपर्यंत. डिसेंबरमध्ये होणार होता रस्ता, अजून झाला नाही. आय डोंट नो का ते, आणि कधी पूर्ण होईल काही आयडिया नाही. तर आता काय करू, आपण इकडे ब्लॉग आपण संपूया. हा माझा पहिला ब्लॉग होता मुंबई गोवा हायवेचा. नेक्स्ट ब्लॉग असणार आपला माणगाव टू आपला चिपळूण. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही घाट दाखवेन तुम्हाला. चला मग म्हणले, तुम्हाला आपला व्लॉग कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. म्हणजे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट दाखवत राहा. मग इंस्टाग्राम ID sandy_villain भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. चलो बाय 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 बाय. नया ब्लॉग सुरू करेंगे अभी.